नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो, तुम्ही 17 एप्रिलचा फुल एपिसोड पाहत आहात. खरंच प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप धक्कादायक असणार आहे. कारण शांताचा खून कोणी केला आहे हे फुल एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे सुरुवातीला बघा, जो इन्स्पेक्टर आहे तो अर्जुनला म्हणतोय की आता तुला सोडवणार कोण? तुझा असोसिएट? नाही रे, नाही जमणार. जर तुझ्यापेक्षा कोणीतरी सिनियर वकील आला तर तो कदाचित तुला सोडू शकतो. असं म्हटल्यानंतर बघा, अर्जुन म्हणतो की मला त्याची काहीही गरज नाही, कारण माझी केस मीच लढायला समर्थ आहे आणि माझी केस हँडल करू शकतो. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा, तो इन्स्पेक्टर जो आहे तो जोरात हवलदारला आवाज येतो आणि हवलदार जेवणाची थाळी घेऊन येतो. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, इथे इन्स्पेक्टर म्हणतो की धर, खाऊन घे, आता तुला आयुष्यभर हेच खायचं आहे. असं म्हटल्यानंतर इथे अर्जुन ताटाचा पाया पडतो आणि म्हणतो की नाही, नकोय मला. असं म्हटल्यानंतर इथे इन्स्पेक्टर ते थाळा जो आहे तो खाली आपटतो आणि म्हणतो, खायचे तर खाय, नाहीतर उपाशीच मर. आता माझ्या चहाची वेळ झालेली आहे, मी चहा पिण्यासाठी जातो आणि परत आलं तर मग बघतो, तुझी चौकशी करतो. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा, इथे अर्जुन विचारात बसलेला असतो आणि तेवढ्यातच जे इन्स्पेक्टर आहे ते जुने इन्स्पेक्टर ते आलेले असतात आणि त्यावेळेस ते म्हणतात की काय झालं अर्जुन साहेब, मी थोडे दिवस काय गावाला गेलो आहे आणि परत आल्यानंतर कळालं तर मला ही तुमची बातमी कानावर पडली, काय झालं आहे नक्की? असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की नाही, मी आता काहीही सांगू शकत नाही, कारण कोर्टामध्येच मी सर्व काही सांगेन. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा, सायली ही अर्जुनला भेटण्यासाठी आलेली आहे आणि त्यावेळेस खरंच ती खूप रडते आणि तेव्हा ती म्हणते की अहो, मला माहिती आहे की तुम्ही निर्दोष आहात आणि मी तुमच्या पाठीशी आहे. असं म्हटल्यानंतर बघा, इथे रविराज काका म्हणतात की अर्जुन, अजिबात टेन्शन घेऊ नको, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. असं म्हटल्यानंतर इथं रविराज काका म्हणतात की आपण बेलसाठी अप्लाय करूयात. असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो की नाही, बेलसाठी अप्लाय करायचं नाही, पहिल्या हिअरिंग नंतर सुटलं तर ठीक आहे, नाही तर आपण स्वतःहून बेलसाठी अप्लाय करायचं नाही. यानंतर चैतन्य म्हणतो की असं का? असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की नको, कारण मी जर इथून जामिनावर सुटण्याची धडपड केली तर सगळ्यांना संशय येऊ शकतो की तो खून मीच केला आहे. यावेळेस बघा, इथे रविराज म्हणतात की हो, तू जे बोलतोयस ते बरोबर आहे. आणि त्यावेळेस ते चैतन्यला विचारतात की काय वकीलपत्र तू आणलेस का नाही? त्यावेळेस चैतन्य म्हणतोय की हो. आता यावेळेस अर्जुन म्हणतोय की हे बघ, आपण फक्त एवढं एका गोष्टीची परमिशन मागून घे, ती म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक रूम, आणि त्या रूममध्ये आपल्याला सर्वांना चौकशी करता येईल आणि तुम्हाला जे काही पुरावे हाती लागले ते आपल्याला तिथे बसून बोलता येतील, त्यासाठी एका रूमची परमिशन काढून घे. असं म्हटल्यानंतर इथं चैतन्य म्हणतो की ठीक आहे. आता प्रेक्षकांनो, एवढ्यातच रविराजला कॉल येतो आणि रविराज म्हणतात की मला कॉल आलाय, मी तेवढा कॉल घेऊन येतो. आणि प्रेक्षकांनो, यावेळेस रविराज अर्जुनला म्हणतात की अर्जुन, तू टेन्शन घेऊ नको, हा सिनियर वकील तुझ्या पाठीशी नेहमी आहे आणि तुझ्यावर माझा आशीर्वाद सदैव राहील. आता प्रेक्षकांनो, रविराज तिथून निघून गेल्यानंतर सायली म्हणते की अहो, मला तर माहिती आहे की तो खून तुम्ही केलेला नाही, मग हा खून केला कोणी? असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की आता सध्या मला अडकवण्यासाठी एकच व्यक्ती वाट पाहते आणि ती म्हणजे प्रिया. आता प्रेक्षकांनो, यावेळेस यांना संशय आलेला आहे की प्रियानेच हा खून केलेला असेल. आता प्रेक्षकांनो, इकडे घरी बघा, अश्विन हा खूप टेन्शनमध्ये आहे आणि त्यावेळेस अश्विन आणि प्रिया हे दोघेजण त्यांच्या रूममध्ये येतात. त्यावेळेस इथं अश्विन म्हणतो की दादाला अशी अचानक अटक झाल्यामुळे काही कळेनासं झालंय, माझं डोकंच काम करत नाही. आणि यावेळेस तो खूप टेन्शनमध्ये असतो. त्यावेळेस बघा, इथं प्रिया म्हणते की हो ना, अर्जुन असा कसं काय कोणाचा खून करू शकतो? आणि हे प्रियाचं बोलणं ऐकून अश्विनला खूप राग येतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की तन्वी, तू असं कसं काय बोलू शकतोस? तू असा आरोपच कसं काय करू शकतेस? हे बघ, दादामध्ये आणि आपल्यामध्ये लाख वाद असतील, लाख मतभेद असतील, परंतु मी 100% खात्रीने सांगतो की हा दादाने खून केलेला नाहीये. आणि त्यावेळेस बघा, इथं प्रिया म्हणते की हो, अरे मलाही असंच वाटतंय, अर्जुन कधीच खून करू शकत नाहीस, पण बघ ना, त्याला तर अटक झाली आहे आणि जर अर्जुनच्या विरोधात काहीतरी ठोस पुरावा मिळाला असेल तर. असं म्हटल्यानंतर अर्जुनला अजून राग येतो आणि त्यावेळेस तो म्हणतो, हे बघते मी, आता बास झालं, खूप बोलीस, आता मी दादाच्या विरोधात एक शब्द देखील ऐकून घेणार
असं म्हणून प्रेक्षकांनो अश्विन हा तिथून राग निघून जातो आणि त्यावेळेस अश्विन गेल्यानंतर बघा इथं प्रिया त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु तो काही थांबत नाही आणि तो निघून गेल्यानंतर प्रेक्षकांनो प्रिया ही एकटीच हसत असते आणि त्यावेळेस ती म्हणते की अश्विन, आयुष्यात तू पहिल्यांदा काहीतरी खरं बोललायस आणि ते म्हणजे की अर्जुन कधीच खून करू शकत नाही. आणि हो, तो खून अर्जुनने केलाच नाही, पण तुला माहिती आहे का तो खून कोणी केला असेल, तो फक्त मला एकटीलाच माहिती आहे. आणि असं म्हणून बघा प्रेक्षकांनो तिला जो काही पहिलं झालेलं आहे ते आठवत असतं आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस असं दाखवलंय की शांता आणि जयेश हे दोघे जण शांताच्या घरी आलेले असतात आणि त्यावेळेस बघा इथे लगेचच जयेश शांताला म्हणतो की मी बाहेर थांबतो, तुम्ही आतमध्ये जाऊन ते कागदपत्र गोळा करा. आता प्रेक्षकांनो यावेळेस तो संतोष आहेत तो तिथे शांताच्या घरावर राखणच करत असतो आणि तेव्हा इथे संतोषच्या फोनची वाट पाहत प्रिया उभारलेली असते आणि प्रेक्षकांनो तेवढ्यातच प्रियाला बघा अश्विनचा कॉल येतो आणि त्यावेळेस ती म्हणते की मला आत्ता सध्या संतोषची कॉल येण्याची गरज आहे आणि ह्या अश्विन काय कॉल करतोय. आता प्रेक्षकांनो बघा परत तिला संतोषचा कॉल आलेला असतो आणि त्यावेळेस संतोष म्हणतो की मॅडम तुम्ही जो अंदाज बांधला तो अगदी खरा आहे. आणि इथं बघा घोंगडी पांघरून शांता इथे आलेली आहे आणि त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की शांता एकटीच आहे का, असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की नाही शांता एकटी नाही, तिच्याबरोबर अजून कोणीतरी आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस प्रिया म्हणते की बरं जो कोणी दुसरा आहे त्याला तू बघ आणि शांताला आतमध्ये गेल्यानंतर मला सांग, मला तिला एकट्यात बोलायचे, मी येतेच तिथे. असं म्हटल्यानंतर बघा इथं तो संतोष जो आहे तो जयेशवर हल्ला करतो आणि जयेश सुद्धा त्याच्यावर प्रतिहल्ला करतो, परंतु या दोघांच्या झटापटीमध्ये जयेशला जोरदार डोक्याला मार लागतो आणि त्यामुळे तो बेशुद्ध अवस्थेत पडतो. आणि प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा प्रिया तिथे येते आणि प्रिया आल्यानंतर ती म्हणते की काय झालं, तो उठणार नाही ना इतक्यातच. त्यावेळेस इथं संतोष म्हणतो की नाही तो सकाळपर्यंत तरी उठू शकणार नाही. त्यावेळेस ती म्हणते की तू इथेच थांब, इथे शांता कुठे आहे ते सांग. आणि शांता आतमध्ये आहे असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की बरं तू दारावर राखण करत थांब, मला शांताला एकट्यात बोलायचं आहे. आता प्रेक्षकांनो इकडे प्रिया बघा शांताचा फोटो घेऊन उभारलेली असते आणि त्यावेळेस ती म्हणते की शांता मी तुला फक्त बोलायला आले होते ग, पण तू एवढी हट्टी की मला असं काही करावंसं लागलं की तो पर्यायच नव्हता. असं म्हणून ती शांताच्या फोटोवर क्रॉस लाईन ओढते आणि प्रेक्षकांनो आता बघा परत तिला पहिलं जे काही आहे ते आठवायला लागतं आणि प्रेक्षकांनो तेव्हा बघा इथे प्रिया ही शांताच्या रूममध्ये जाते आणि त्यावेळेस ए शांते असं म्हणून आवाज देते. परत शांतानं बघितलं म्हणते सॉरी शांते नाही शांता मावशी. काय अगं शांता मावशी कुठं होतीस. आणि यावेळेस बघा शांता घाबरून तिला म्हणते की तू काय करतेस इथे जयेश, असं करून आवाज द्यायला लागते. तेवढ्यातच बघा शांताला प्रिया शांत करते आणि म्हणते की हे बघ एवढी घाबरू नको, मी फक्त तुझ्याशी बोलायला आले. आणि त्यावेळेस ती म्हणते की तुला सायली आणि अर्जुनला साथ देऊन काहीही मिळणार नाही, तू मला साथ दे, मी तुला मालामाल करेन. असं म्हटल्यानंतर बघा शांता म्हणते की हे बघ तू मला अगदी पैशानं जरी अंघोळ घातलीस ना तरी मी तुझी मदत करणार नाही. आणि हो मी आता सत्याच्या मार्गाने चालणार आहे आणि सत्य जे काय आहे त्याच बाजूने मी उभं राहणार आहे. असं म्हटल्यानंतर बघा ती म्हणते की तू खूप गुन्हे केलेस आणि त्यामुळे तुला नरकात देखील जागा मिळणार नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस प्रिया म्हणते की काय ग तू त्यांच्या संगत राहून त्यांनी लईच तुला चुरू बोलायला शिकवलंय. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो शांता म्हणते की अगं त्यांनी डोळे उघडलेत माझे आणि आता तू तर बघ तुझे आई बापूस देखील तुला त्यांच्या नजरेसमोर सुद्धा उभं करणार नाहीत आणि मला तर असं वाटतंय की तुझ्या कंबरड्यात लात घालून इथून हकलून द्यावं. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो प्रियाला खूपच राग येतो, तिचा राग अनावर होत नाही आणि त्यावेळेस बघा ती शांताचं गाल पकडते, तिचं नरडं पकडते आणि त्यावेळेस ती म्हणते की तुला सत्याची बाजू घ्यायची आहे का, तुला मला मदत करायची नाही आहे का, तुला त्यांच्याच बाजूने उभं राहायचं आहे का. प्रिया म्हणते की खूपच हिंमत वाढली ग तुझी, तू मला जेलात पाठवणार का. असं म्हटल्यानंतर शांता म्हणते की हो मी तुला जेलात पाठवणार. तेव्हा प्रिया म्हणते की 8 वर्षाची होते तेव्हा तू मला घरात ठेवू शकली नाहीस तर आता तू मला काय जेलात पाठवणार. असं म्हटल्यानंतर शांता म्हणते की मी कोर्टात उभं राहून तुझ्याबद्दल लहानपणापासून जे काही गुन्हे केलेस ते सर्व गुन्ह्याची यादी कोर्टात वाचणार आहे. आणि तुला काय वाटतं अर्जुन सायलीने
तुझ्या विरोधात एवढे काही पुरावे गोळा केले आहेत ना, ते तुला कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाहीत आणि माघार घेणार नाहीत. आणि ते तरी तुला कोर्टात खेचणार आहेत, पण मला तर वाटतंय तुला किड्यांचं मरण यावं, गिधाडाने तुला उचलून खावं आणि तुझे तुकडे तुकडे पाडावेत आणि गिधाडाने ते तुकडे चावून देखील खाली थुकावेत. एवढी वाईट विचारांची तू बाई आहेस. आणि असं म्हटल्यानंतर बघा लगेचच ती म्हणते, मी अर्जुनला सर्व काही सत्य सांगून ठेवलं आहे आणि हेही सांगितलंय की तू खरी तन्वी सुभेदार नाही आहेस, तर तू खरी आहेस बबली लोखंडे. असं म्हटल्यानंतर बघा प्रियाला खूप राग येतो आणि त्यावेळेस ती म्हणते की तू काय केलंयस, तू काय केलंस, तुला माहिती आहे का? तेव्हा शांता म्हणते की हो मला माहिती आहे मी काय केलंय. आणि त्यावेळेस बघा शांता ओरडते की जयस जयस. असं म्हटल्यानंतर इथून जो बाहेर संतोष आहे तो म्हणतोय की मॅडम बाहेर आवाज येतोय, जागे होतील सर्व. असं म्हटल्यानंतर बघा हिचं रागावर कंट्रोल राहिलेलं नाही आणि त्यावेळेस ती म्हणते की तू बाहेर लक्ष दे. असं म्हणून बघा ती ते शांतावर खूप चिडलेली आहे आणि ती म्हणते की तू काय केलंयस तुला माहिती आहे का? आता शांताने सर्व काही सांगितल्यामुळे हिचा 2 मिनिट तरी तिच्यावरचा ताबा सुटलेला आहे आणि तेवढ्यातच बघा शांता तिथून सुटकायला निघते. पण प्रेक्षकांनो तेवढ्यातच इथे प्रियाच्या हातामध्ये चाकू सापडतो आणि त्यावेळेस ती मागच्या साईडला म्हणजे कमरेमध्ये शांताच्या वार करते आणि जोरदार चाकू खुपसते. त्यावेळेस बघा ती म्हणते की काय म्हणाली होतीस तू, मला किड्यांचं मरण येऊ दे का, मला गिधाडाने खाऊ दे का, माझी तुकडे तुकडे करू दे असं म्हणाली होतीस ना? आणि काय म्हणालीस तू, मी बबली लोखंडे, मी तन्वी सुभेदार हे नाव मिळवण्यासाठी किती कष्ट केले तुला माहिती आहे का? आणि तू सर्व माझ्या कष्टांवर पाणी फिरवलंयस. असं म्हणून प्रेक्षकांनो ती जोर जोरात 4-5 वेळा चाकूंचे वार तिच्या पोटामध्ये करते आणि प्रेक्षकांनो त्याच वेळेस बघा शांताचा जीव जातो. आणि जीव गेल्यानंतर सुद्धा इथे खूपच हैवानासारखं ही प्रिया तिच्यावर वार करत असते. आणि तेवढ्यातच बघा इथे जो संतोष बाहेर आहे तो आतमध्ये येतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की अहो मॅडम तुम्ही काय केलंय, तुम्ही शांताचा जीव घेतलाय, खून केलाय तुम्ही. असं म्हटल्यानंतर प्रिया शुद्धीवर येते आणि त्यावेळेस ती म्हणते की काय झाले माझ्या हातून. आणि असं म्हटल्यानंतर बघा ती शांताची बॉडी हातातून सोडून देते आणि अवतीभोवती पाहते तर काय सर्वकडं रक्त सांडलेलं आहे. आणि त्यावेळेस ती म्हणते की हे बघ तुला ह्याच्यात अडकायचं नाहीये ना, मग तू आत्ताच्या आत्ता जा आणि गाडीमधील टिश्यू घेऊन ये. आणि यावेळेस बघा हा खूपच घाबरलेला आहे. त्यावेळेस प्रिया म्हणते की हे बघ अजिबात घाबरू नकोस आणि तू काहीच बोलू नकोस. आणि प्रेक्षकांनो यावेळेस यांचा आवरासावर चालू असताना तेवढ्यातच बघा संतोषला अर्जुनचा फोन येतो. म्हणजे जयेशच्या फोनवर अर्जुनचा फोन आलेला असतो आणि आपण तर मागच्या भागामध्ये पाहिलंय की आईस्क्रीम खात असताना अर्जुन हा जयेशला कॉल करतो आणि त्यावेळेस बघा आज खरं ते सत्य उघड झालंय. त्या कॉलवर जयेश न बोलताच इथे संतोष बोललेला असतो आणि त्यावेळेस संतोष बोलायला नकार देतो. तेव्हा प्रिया म्हणते की अरे बेअक्कल माणूस, अक्कल शून्य माणूस, तू जर बोलला नाहीस तर अर्जुन जो आहे तो इथे येईल आणि त्याला डाऊट येईल आणि तो डाऊट आल्यामुळे लगेच इथे येईल आणि तो आपल्याला रेड हँड इथे पकडेल, माझ्याबरोबर तुलाही पकडेल आणि आपण दोघंही पकडले जाऊ. तुला पाहिजे का, हवंय का तुला असं म्हटल्यावर संतोष म्हणतो की नाही मला यात पडायचंच नाही. असं म्हटल्यावर मग प्रिया म्हणते की घे मग तो कॉल. आणि तो कॉल घेतल्यानंतर इथे बघा प्रिया त्याला खोकत बोलण्यासाठी सांगते आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की काय रे झालंय का सर्व काम. त्यावेळेस इथे संतोष म्हणतो की हो आणि तो खोकत बोलतो. त्यावेळेस इथे संतोष कारणही सांगतो की घरामध्ये खूप धूळ आहे आणि म्हणून मला बोलता येत नाही आणि घसा देखील बसलाय. आता प्रेक्षकांना इथे प्रिया आणि संतोष दोघंही टेन्शनमध्ये आहेत आणि त्यावेळेस प्रिया म्हणते की हे बघ आत्ताच्या आत्ता जा आणि माझ्या गाडीतील टिश्यू घेऊन ये, कारण आपल्याला हे सर्व क्लीन करायचंय आणि जर तू हे सर्व काही क्लीन केलंस तर तुला मी हवा तेवढा पैसा देईन, तुला पैसा हवाय ना. त्यावेळेस संतोष म्हणतो की हो पण मॅडम पोलिसांची आपल्यावर कारवाई होईल. त्यावेळेस ती म्हणते की नाही आपण अजिबात अडकणार नाही, तू फक्त मी सांगते तेवढं कर आणि तू आत्ताच्या आत्ता जा आणि तेथील टिश्यू घेऊन ये, माझ्या गाडीमध्ये टिश्यू आहेत ते टिश्यू घेऊन ये. प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे संतोष जो आहे तो टिश्यू आणण्यासाठी जातो आणि संतोष गेल्यानंतर इथे प्रियाच्या चेहऱ्यावरची जी भीती आहे ती स्पष्टपणे दिसते आणि त्यावेळेस ती म्हणते की मी आत्तापर्यंत एवढे गुन्हे केलेत आणि ते गुन्हा लपवण्यासाठी मी आज शांताचा खून केलाय. असं म्हटल्यानंतर तिला अजूनच भीती भ्यायला लागते आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो ती म्हणते की शांता तू माझं जर ऐकलं असतंस तर मी तुला मारलं नसतं आणि तुझ्यामुळे
माझ्या हातून आज खून घडलाय असं म्हणत असते. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा ती जे रक्त आहे चाकूवर लागलेलं ते तिथल्याच कॉटनने साफ करते आणि सर्व काही साफ करण्याचा प्रयत्न करते, पण जो लाल रंग आहे तो काही जायचं नाव घेत नाही. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा प्रेक्षकांनो तिची नजर त्या बॉडीकडे जाते आणि ती बॉडी बघून तिला अजूनच घाबरायला होतं. अगदी तिचे हातपाय थरथर करत असतात. आता प्रेक्षकांनो हे सर्व दृश्य हे प्रियाला इथे आज आठवते आणि त्यावेळेस ती म्हणते की शांता, आम्ही तुला समजवायला आले होते पण तू काही ऐकलं नाहीस आणि तुझ्या हट्टामुळे तुझा आम्ही खून केला. त्यावेळेस मी एवढी घाबरलेली होती, अगदी माझे हातपाय थरथर करत होते, परंतु जेवढं संकट मोठं तेवढंच माझा मेंदू जो आहे तो काम करतो. आणि त्यावेळेस ती म्हणते की माझ्या मेंदूने अशी एक अक्कल लढवली की त्यामुळे सर्व काही योग्य झालं. आणि असं म्हणून प्रेक्षकांनो इथे बघा ती शांताचा जो फोटो आहे तो पूर्णपणे फाडते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा जो ग्लोव्ज घेऊन आलेला आहे, दोघांनी ग्लोव्ज घातलेले आहेत, हँड ग्लोव्ज घातलेले आहेत. आणि त्यावेळेस इथं संतोष आणि हे दोघेजण मिळून पूर्ण साफसफाई करतात. आणि प्रेक्षकांनो सर्व काही जे रक्तांचे डाग आहेत ते सर्वकडचे डाग ते घालवतात. त्यावेळेस बघा संतोष हा खूप घाबरलेला असतो आणि तेव्हा इथे प्रियाला तो म्हणतो की अर्जुन इकडे येईल का. तेव्हा प्रिया म्हणते की हो, कारण त्याला जर तुझ्यावर संशय आलेला असेल तर तो नक्कीच येईल. आता प्रेक्षकांनो त्या गडबडीमध्ये इथे एक ते मोठं पोतं असतात, ते पोतं घेतात, त्यात सर्व काही क्लीन झाल्यानंतर शांताची बॉडी त्या पोत्यामध्ये टाकतात. आणि प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा प्रिया बाहेर येते आणि आजूबाजूला कोणी आहे का हे तपासून पाहते. आणि त्यावेळेस त्या संतोषला ती बॉडी आहे ती बाहेर घेऊन येण्यासाठी सांगते. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा तो संतोष जो आहे ती बॉडी घेऊन बाहेर येतो आणि त्यावेळेस प्रिया म्हणते की थांब, मी माझी गाडी घेऊन येते. आणि प्रेक्षकांनो तेवढ्यातच प्रिया स्वतःची गाडी घेऊन येते. गाडी घेऊन आल्यानंतर गाडीची डिकी उघडते आणि दोघेजण मिळून ती बॉडी आहे ती बॉडी गाडीच्या डिकीमध्ये टाकतात. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस ते प्रिया संतोषला सांगते की हे बघ, आत्ता मी एवढे तुला पैसे देते, हे पैसे घे आणि उद्या सकाळच्या सकाळ तू पनवेल सोडून जायचं आहेस. पण हो, जोपर्यंत या माणसाला शुद्ध येत नाही तोपर्यंत इथेच थांबून राहा आणि तो गेला की तूही निघून जा. आणि असं म्हटल्यानंतर ती म्हणते की हे बघ, तुझ्याकडे जो त्याचा मोबाईल आहे त्याच्यावरचे सर्व काही फिंगरप्रिंट्स जे आहेत ते पुसून टाक आणि त्याचा मोबाईल त्याच्या खिशामध्ये परत ठेव. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांना इथून प्रिया ही गाडी घेऊन निघून जाते. आणि प्रिया गेल्यानंतर तिनं सांगितल्याप्रमाणे तो संतोष जो मोबाईल आहे त्याला एक कॉटन घेतो, कॉटनने पूर्ण क्लीन करतो आणि तो मोबाईल त्या जयेशच्या खिशामध्ये ठेवतो आणि तोही तिथून निघून जातो. आता प्रेक्षकांनो इकडे बघा प्रियाला हे सर्व आठवत असतं आणि त्यावेळेस ती म्हणते की अगं तुझी बॉडी शांता, मी तुझी बॉडी घेतल्यानंतर मला एवढं टेन्शन आलं होतं की या बॉडीचा मी आता बंदोबस्त कसा करू. पण त्यावेळेसही माझ्या या ब्रेनने मला साथ दिली, माझ्या मेंदूने मला साथ दिली आणि माझ्या डोक्यामध्ये एक प्रकाश पेटला. आणि त्यावेळेस बघा ती शांताच्या फोटोला ते लायटर लावते आणि जाळ तयार करते आणि म्हणते की अगदी अशा प्रकारचा प्रकाश पेटला. आणि त्यावेळेस बघा तिला परत पहिलंच आठवत असतं आणि त्यावेळेस ती बॉडी घेऊन त्यांच्या घराच्या समोर आलेली असते. आणि तेवढ्यातच अर्जुन सायली यांची गाडी तिथून पास करताना तिला दिसते. पण त्यावेळेस अर्जुन सायली तिला काही ते बघत नाहीत. आणि प्रेक्षकांनो अर्जुन सायली गाडी पार्क करून ते त्यांच्या घरामध्ये निघून जातात. आणि ते निघून गेल्यानंतर ही त्यांचा पाठलाग करत तिथे आतमध्ये जाते. आणि त्यावेळेस ती म्हणते की आता सध्या मी थोडासा आराम करते आणि नंतर डोक्यात विचार करते शांतपणे आणि मग ठरवते त्या बॉडीचं काय करायचं. पण प्रेक्षकांना अर्जुन सायली हे काय त्यांच्या बेडरूममध्ये गेलेले नसतात, ते खालीच हॉलमध्ये थांबलेले असतात. आणि हे सर्व इथून प्रिया बाहेरून पाहत असते. आणि प्रेक्षकांनो अर्जुन सायली गेल्यानंतर अर्जुनच्या गाडीची जी चावी आहे ती अर्जुन तिथेच विसरून जातो. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस अर्जुनची चावी प्रिया घेऊन बाहेर जाते आणि अर्जुनच्या डिकीमध्ये ती शांताची बॉडी लपवते. आणि प्रेक्षकांनो आता इथे प्रिया म्हणते की प्रिया, सर्वोत्कृष्ट गुन्हेगारी मेंदू असा जर अवॉर्ड असताना तो नक्कीच तुलाच भेटला असता, असं म्हणून स्वतःची शब्बासकी घेते. आता प्रेक्षकांनो खरंच आजपासून
प्रत्येक भाग हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण इथे आजपासून त्यांची कोर्टामध्ये केस सुरू होणार आहे आणि उद्याच्या भागामध्ये बघा आपण पाहणार आहोत की अर्जुन स्वतःला सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न करतो आहे. आजचा भाग प्रेक्षकांनो आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खरंच, कारण उद्याचा भाग हा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि पूर्ण सुभेदार फॅमिली ही अर्जुनच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. आणि त्यावेळेस बघा प्रियाचे खरंच 3-13 वाजणार आहेत का, हे आपल्याला इथून पुढच्या एपिसोडमध्ये कळणार आहे.